तर अनवील होणार आहे विंडसर प्रो. सो लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे. सो आज आपण कुठे फिरायला जात नाही. टायटल आणि थंबनेल वरनं तुम्हाला आयडिया आली असेल. सो आता आपण जात आहोत एक बोलतात ना नवीन ईव्ही तो बिझनेस क्लास मॉडेल एक्सपिरियन्स करायला आपण जात आहोत. घरातनं निघालो आहे मी. तसं हे शोरूम माझ्या घरापासून वॉकिंगच आहे, पण मी ऑलरेडी उशीर झालो आणि परत मला म्हणतात ना घरी सुद्धा पटकन यायचं आहे. सो म्हटलं जाऊ पटकन गाडीने. सो आता मी निघालो. आता जाऊया आपण शोरूम मध्ये. लेट्स गो. सो मित्रांनो, आपण शोरूम मध्ये पोहोचलो आहेत आणि आपले जे आता मुख्य अतिथी आहेत, गेस्ट आहेत, ते आता अजून यायचे आहेत. त्यांच्यासाठी आपण थोडंसं थांबत आहोत. बाकी शोरूम मित्रांनो खूप सही आणि मस्त सजवलं आहे. आणि ही आहे गाडी कव्हर केलेली, जी आता आपल्या समोर अनवील होणार आहे. विंडसरचं एक टॉप एंड मॉडेल आहे बिझनेस क्लासचं. सो आता थोडं एक वेट करू आणि मस्त ही इव्हेंट एन्जॉय करू. सो मित्रांनो, आपले मुख्य अतिथी आलेले आहेत. सो इथे गजाननाला वंदन करून आपण समय पेटवत आहोत आणि त्यानंतर अनवील होणार आहे विंडसर प्रो. सो लेट्स गो. सो मित्रांनो, आपल्या समोर अनवील झालेला आहे विंडसरचा प्रो मॉडेल. सो तुम्हाला आधी या गाडीची थोडीशी टेक्निकल माहिती देतो. मग आपण एक गाडीच्या अराउंड वॉक अराउंड घेऊया आणि थोडेसे फीचर्स अनुभव. सो MG विंडसर या गाडीची लांबी मित्रांनो 4 मीटरपेक्षा जास्त आहे. या गाडीचं बूट स्पेस सुमारे आपल्याला 600 लिटर बघायला भेटतं आणि या गाडीचं जे ग्राउंड क्लिअरन्स आहे हे आहे 186 mm. ग्राउंड क्लिअरन्सच्या बाबतीमध्ये ही खरंच खूप सही गाडी आहे. बाकी सगळे डिटेल्स आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकतो. सो या गाडीची बॅटरी आपल्याला 52.9 किलोवॅटची बॅटरी बघायला भेटते, ज्याचं आउटपुट आहे जे सुमारे 450 किलोमीटर गाडीचा रेंज आहे एका चार्जमध्ये. आणि 80% ही गाडी चार्ज होते अवघ्या 50 मिनिटामध्ये. आणि सेफ्टी फीचर्सचं सांगायला झालं तर या गाडीमध्ये आपल्याला आधुनिक काळातले बऱ्यापैकी सगळे फीचर्स बघायला भेटतात. त्यातलं प्रामुख म्हणजे ADAS लेव्हल 2 आपल्याला बघायला भेटतं आणि बाकी इतर सारे फॅसिलिटीज म्हणजे हिल असिस्ट असेल, 360 कॅमेरा असेल, रिअर पार्किंग सेन्सर असेल, ऑटो टेलगेट ओपनिंग असेल, असे बरेचसे फीचर्स आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतात. जास्त सांगायचं झालं तर या गाडीमध्ये त्याचीही काही कमतरता नाही आहे. यातलं सगळ्यात प्रामुख्य म्हणजे 15.6 इंची असणारी टचस्क्रीन डिस्प्ले. आता 15.6 मित्रांनो, हे एक फुल साईज लॅपटॉप जो असतो तेवढी मोठी स्क्रीन आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटते. त्याहून आपल्याला एम्बियंट लाइटिंग आहे, 9 स्पीकर बाय इन्फिनिटीचे आपल्याला स्पीकर्स बघायला भेटतात, पॉवर टेलगेट, वायरलेस चार्जिंग, असे बरेचसे सगळे म्हणतात ना फुल पॅक फीचर लोडेड गाडी आहे. आपल्याला पॅनोरामिक सनरूफ सारखे फीचर्स सुद्धा या गाडीमध्ये बघायला भेटतात. सो मित्रांनो, आता आपण बघूया या गाडीचं एक्सटिरियर आणि इंटिरियरचे थोडे फीचर्सचा अनुभव घेऊया. सो फर्स्ट लुकमध्ये मित्रांनो जर मी सांगितलं ना, तर MGची विंडसर ही गाडी ॲज सच अशी बाहेरून बघायला काही अट्रॅक्टिव्ह वगैरे किंवा बॉडीवरती असे कर्व्स कट्स वगैरे ॲज सच असं काही बघायला भेटत नाही.
खूप जास्त म्हणजे म्हणतात ना, अति जास्त मिनिमलिस्टिक डिझाइन आणि एक थोडंसं म्हणतात ना, फ्युचरिस्टिक ऑटोपॉड टाइप डिझाइन मित्रांनो या गाडीचं आपल्याला बघायला भेटतं. ओव्हरऑल साइड व्ह्यू वगैरेही ॲज असं काही इम्प्रेसिव्ह असं गाडीचं बॉडी वर्क बघायला भेटत नाही. आणि ह्याच्या बिलकुल विपरीत मी आपल्याला सांगतो, की या गाडीचं ज्यावेळेला आपण इंटिरियर अनुभवतो म्हणजे एक्सटिरियरवरनं ज्यावेळेला इंटिरियरमध्ये आपण जातो, त्यावेळेला हा जो आपला पूर्ण पर्स्पेक्टिव्ह असतो ना मित्रांनो, हा पूर्णपणे चेंज होतो. कारण आतमधनं ही गाडी अनुभवण्यासारखी खरंच खूप भारी आहे. सो चला तर तुम्हाला काही मोजके फीचर्स आतमधले या गाडीचे मी तुम्हाला दाखवतो. सो सुरू करूया स्टिअरिंग पासून. सो या गाडीच्या स्टिअरिंगमध्ये आपल्याला इन्फोटेनमेंट व क्रूज कंट्रोल दोन्हीही माउंटेड भेटतात आणि त्याच्या मागे आपल्याला फुल कलर TFT MID इंडिकेटर भेटतं. ते खरंच भारी आहे. सो त्याच्या आधी आपण सुरुवात करूया याच्या या भल्या मोठ्या डिस्प्लेपासून. सो मित्रांनो या गाडीचं जे इन्फोटेनमेंट सिस्टम आहे किंबहुना ज्याला आपण हे टचस्क्रीन डिस्प्ले म्हणतो. सो हे मित्रांनो या सेगमेंटमध्ये सगळ्यात मोठं डिस्प्ले आहे असं कंपनी क्लेम करत आहे आणि माझ्या मते ते बरोबरच आहे. कारण एवढा मोठा डिस्प्ले सहजासहजी रस्त्यावरती आपल्याला कुठे बघता नाही येत. हां, MG हेक्टरमध्ये बघता येते, पण MG हेक्टर ही टोटली वेगळ्या सेगमेंटची गाडी आहे आणि एंड ऑफ द डे ती MGचीच गाडी आहे. पण ह्या EVमध्ये मित्रांनो भारतामध्ये ॲज अशी एवढी मोठी स्क्रीन्स वगैरे बघायला भेटत नाही आणि या संदर्भातली थोडीशी माहिती अशी आहे, की याच्यामध्ये त्यांचा MGचा ॲप स्टोअर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रीलोडेड गेम्स वगैरेही काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तेही आपण एन्जॉय करू शकतो आणि बाकी सगळे ओव्हरऑल गाडीचं एम्बियंट लाइटिंग असेल, सीटचं AC असेल व बोलतात ना बाकी सगळे कंट्रोल्स असेल, आपलं रूफ कंट्रोल असेल, असं सगळं म्हणजे ओव्हरऑल जेवढं फंक्शन्स आपल्याला एका फोनमध्ये बघायला भेटतात ना, जसं की आता सध्याच्या आयुष्यामध्ये आपल्या फोनमधनं आपला लाईफ पूर्णपणे कंट्रोल होतं. त्याचप्रमाणे म्हणतात ना, या स्क्रीनमधनं या गाडीचे ऑलमोस्ट सगळेच फीचर 360 कॅमेरा असेल, असे सगळे फीचर या एका डिस्प्लेमधनं आपल्याला कंट्रोल करता येणार आहेत. आणि हा डिस्प्ले बोलतात ना, बऱ्यापैकी मोठा आहे. त्यामुळे असं कुठे क्लटर्ड, कंजेस्टेड वगैरे काही वाटणार नाहीये. सो आता वळूया आपल्या पुढच्या फीचरकडे. सो स्क्रीनच्या जस्ट खाली आपल्याला हे बटन कन्सोल बघायला भेटतं. ह्याच्यामध्ये आपल्याला एसीचं स्विच आहे, फॅन कंट्रोल आहे, हझार्डस स्विच आहे. त्याच्यानंतर एअर फ्लोचा इन अँड आउटचा बटन आहे आणि आपण फॅन स्पीड वगैरे कंट्रोल करू शकतो. असं सगळं एक बोलतात ना नेसेसिटी असणाऱ्या बटन कंट्रोल आपल्याला गाडीमध्ये बघायला मिळतं. सो हे आहे साइड आर्मरेस्ट आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला एक डीप पॉकेट बघायला भेटतं. ज्याच्यामध्ये बऱ्याचशा आपल्या रनिंग गोष्टी आपण ठेवू शकतो. ज्याच्या जस्ट पुढे आपल्याला वायरलेस कंट्रोल्स व कप होल्डर्स वगैरे बघायला भेटतात. आणि हे जे आर्मरेस्ट आहे ह्याच्या अराउंड आपल्याला अँबियंट लाइटिंग केलेली दिसते. त्यामुळे ते बोलतात ना रात्रीच्या वेळेस सही एक खरं लुक येणार आहे. आणि याच्या खालच्या बाजूसही आपल्याला स्टोरेज बघायला भेटतं आणि हा खालचा पॉकेट इथे आपल्याला पॉवर सॉकेट्स आहेत व तोही एक खरं म्हणतात ना डीप पॉकेट आहे. त्यामुळे म्हणतात ना रनिंग गोष्ट व ऑन द गो असणाऱ्या गोष्टी ह्या गाडीमध्ये ठेवायचं ॲज जसं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही येणार आहे. सो मित्रांनो हा आहे गाडीचा फ्रंट पॅसेंजर डोअर पॅनल आणि याच्यामध्ये आपल्याला मिनिमलिस्टिक डिझाईन ॲजचं असं काही वाटत नाही. 1 लिटर पाण्याची बॉटल राहू शकते आणि हे आहे डॅशबोर्डवर समोर एक पाण्याचा कप होल्डर. ही जागा थोडीशी पर्सनली सांगेल जर मला थोडीशी ही जागा वियर्ड वाटली. त्याच्या खाली हे आहे आपलं ॲज युजुअल ग्लव्ह बॉक्स आणि ग्लव्ह बॉक्सही बऱ्यापैकी मोठा आहे. म्हणजे जनरली आपल्याला जे या सेगमेंटमध्ये बघायला भेटतं तेवढंसं ग्लव्ह बॉक्स आपल्याला या गाडीमध्येही बघायला भेटतं. आता एक मुख्य म्हणजे इथे जे आता आपण स्पीकर्स बघतो त्या स्पीकर्सच्या अवतीभोवती आपल्याला अँबियंट लाइटिंग बघायला भेटते आणि ही कंपनी फिटेड असल्यामुळे ना मित्रांनो अँबियंट लाइटिंगची जी फिट अँड फिनिश आहे ना ती खरंच खूप भारी आहे. म्हणजे ओव्हरऑल जो लुक निघून येतोय ना त्याचा तो खरंच खूप भारी आहे आणि दिसायलाही खूप सही वाटतंय ते. आणि मित्रांनो गाडीच्या मागच्या बाजूला जर सांगायचं झालं ना तर गाडीमध्ये लेग रूम व हेड स्पेस वगैरेचा ॲजचा जास्त काही इश्यू नाही आहे आणि सेंटरला याचा जास्त काही हंप नसल्यामुळे मध्ये एक बोलतात ना छोटंसं पॅसेंजर म्हणजे बोलतात ना किड्स वगैरे आरामात बसू शकतो आणि गाडी मागेही खरंच सीट कम्फर्टेबल आहे. आता हा प्रो व्हर्जन असल्यामुळे बट ऑफिस याच्यामध्ये सीट थोडेसे कोझी व कम्फर्टेबलच असणार आहे आणि ओव्हरऑल गाडीचं जे म्हणतात ना फिट अँड फिनिश मागच्या बाजूला जे आहे किंवा अपॉल्स्ट्री असेल किंवा गाडीचं ओव्हरऑल स्टिचिंग वगैरे असेल व प्लास्टिक वगैरे असेल हेही क्वालिटी खरंच प्रीमियम क्वालिटी आहे. मागच्या बाजूला आपल्याला AC वेंट, तिथे खालती आपल्याला मोबाईल पॉकेट होल्डर वगैरे अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मागच्या बाजूलाही बघायला भेटतात. सो मित्रांनो शेवटी मी आपल्याला एक सांगेन की जर आपण EV घ्यायचा विचार करत असाल तर एकदा या गाडीला नक्की भेट द्या. म्हणजे या गाडीच्या आतमध्ये बसून गाडीचे फीचर्स वगैरे अनुभवा. बाकी एंड ऑफ द डे पसंत ही आपलीच असेल. पण EV घेत असताना मित्रांनो ही गाडी आपण नक्की आपल्या लिस्टमध्ये ठेवू शकता. प्राईस पॉईंटही तितकाच सही आहे
सो मित्रांनो, धन्यवाद आजच्या या व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल. आज इकडे थोडेसे कस्टमर्स आहेत, त्यांचं म्हणतात त्यांनी बुक केलंय, ते गाडीचा अनुभव घेत आहेत. त्यामुळे आपल्याला ॲज सच गाडीचा डिटेल व्हिडिओ नाही करता आला. पण लवकरच या बाबतीतचा एक डिटेल व्हिडिओ खास करून तो इन्फोटेनमेंट सिस्टम आपण पूर्ण अनवील करणार आहोत. प्रत्येक मोडमध्ये काय-काय ऑप्शन्स आहेत, हे सगळं लवकरच आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि लवकरच अजूनही ट्रॅव्हल रिलेटेड ब्लॉगसुद्धा आपण चॅनलवरती येणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो, चॅनलशी कनेक्ट केल्याबद्दल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.